देशामध्ये एवढी गरिबी आहे, लोकांकडे पैसा नाहीये, पैसे छापणं तर सरकारच्याच हातात आहे। मग सरकार भरपूर पैसे छापून देशातील गरिबी का संपत नाही? रात्रंदिवस छपाईच्या मशीन चालू ठेवून सरकार हे सहज करू शकतं, पण असं का होत नाही असा प्रश्न तुम्हाला पडलाय का कधी? नक्कीच पडला असेल। आज एका डॉलरची किंमत जवळपास 85 रुपये झालेली आहे, मात्र ही प्राइस नक्की ठरवतंय कोण आणि आपण त्यावर विश्वास का ठेवतोय? इतिहासात असं नेमकं काय झालं की प्रत्येक देश US डॉलरला ग्लोबल करन्सी बनवण्यासाठी तयार झाला? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपण केवळ कागदाच्या तुकड्यांसाठी दिवसाचे 8-8, 10-10 तास काम का करतोय? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकाच गोष्टीत आहे, ती म्हणजे पैसा नक्की तयार कसा झाला। याच विषयावर आपला आजचा व्हिडिओ आहे। बाकी टाइमपासचे व्हिडिओ YouTubeवर मोठ्या प्रमाणामध्ये पोस्ट केले जातात आणि अशा चॅनेलला सबस्क्रायबर सुद्धा मोठ्या प्रमाणावर मिळतात, परंतु चांगला कंटेंट क्रिएट करणाऱ्या चॅनेल्सला त्या प्रमाणामध्ये सबस्क्रायबर्स मिळत नाही। पैसा पाणी तुम्हाला आर्थिक साक्षर बनवतो, त्यामुळे तुम्ही न चुकता आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा। चला तर मग सुरुवात करूया आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ। समजा तुम्हाला तुमचा मोबाईल सेकंड हँड विकायचा आहे, त्याची प्राइस तुम्ही 1000 रुपये एवढी ठेवली। या प्राइसवर मोबाईल घेण्यासाठी तुमच्याकडे 100 लोक आले, तर तुम्ही काय कराल? कदाचित तुम्ही त्याची प्राइस वाढवून 1500 रुपये कराल। तरीही जर ते 100 लोक घ्यायला तयार असतील तर तुम्ही काय कराल? तर तुम्ही आणखी 500 रुपये प्राइस वाढवून बघाल, बरोबर? जोपर्यंत फक्त शेवटचा एक व्यक्ती इंटरेस्टेड राहत नाही तोपर्यंत तुम्ही मोबाईलची प्राइस वाढवत राहणार। अशाच प्रकारे जगातील प्रत्येक प्रॉडक्ट आणि सर्व्हिसची प्राइस ठरते। याला डिमांड अँड सप्लाय चेन असं म्हटलं जातं। तुम्ही जर फळं घ्यायला गेले तर सफरचंदाची प्राइस केळीपेक्षा जास्त असते। सफरचंदाचा रंग चांगला आहे म्हणून त्याची प्राइस जास्त असते का? तर नाही, सफरचंदाच्या हाय डिमांडमुळे त्याची प्राइस जास्त असते। समजा एखाद्या कारची प्राइस 10 लाख रुपये आहे, कंपनीने अशा 100 कार बनवलेल्या आहेत। कार अशीच लोक घेतील ज्यांच्याकडे तेवढे पैसे आहेत। बाकी लोक आपापल्या ऐपतीनुसार मोटरसायकल किंवा स्वस्तातल्या कारवर काम चालवतील। परंतु अचानक जर सरकारने खूप पैसे छापले आणि लोकांमध्ये ते वाटले तर आता ज्या लोकांकडे आधी कार घेण्या इतके पैसे नव्हते ते देखील कार घ्यायला पुढे येतील। आधी 100 कारची मागणी असेल तर ती आता 1000 कारची होईल किंवा त्याहून अधिक सुद्धा होईल। अशा परिस्थितीमध्ये कार बनवणारी कंपनी काय करेल? तुम्ही जे मोबाईल विकताना केलं होतं तेच करणार, कारची प्राइस ते वाढवत नेणार। जोपर्यंत शेवटची 100 लोक इंटरेस्टेड राहत नाहीत तोपर्यंत कारची किंमत वाढतच राहणार। एकदा झिम्बाब्वे देशाने खूप पैसे छापण्याचा प्रयोग केला होता। आपली इकॉनॉमी सुधारण्यासाठी त्यांनी तब्बल 100 ट्रिलियन डॉलर्स इतकी करन्सी छापली, पण त्यामुळे त्यांची इकॉनॉमी सुधारण्याऐवजी बर्बाद झाली। लोकांना किराणा आणण्यासाठी थैल्या भरून पैसे न्यावे लागत होते। असे पैसे छापले तर फक्त महागाई वाढते। फायदा तेव्हा आहे जेव्हा देशातली रिसोर्सेस आणि सर्व्हिसेस हे वाढत असतात। सरकार नुसतेच पैसे छापत राहिले तर इन्फ्लेशन अर्थातच महागाई वाढत जाते। इन्फ्लेशनमुळे आपल्या पैशांची व्हॅल्यू कमी होत जाते। शेवटी सगळा खेळ हा सप्लाय आणि डिमांडचा आहे। तुम्हाला एखादी व्यक्ती पैसे का देते? तुम्ही त्या व्यक्तीचं काही काम केलं किंवा त्याला तुम्ही काही वस्तू दिली तरच ती व्यक्ती तुम्हाला पैसे देते। तुम्ही ऑफिसमध्ये जे काम करता त्याच्या बदल्यात तुम्हाला पैसे मिळतात। शेतीमाल विकता त्याच्या बदल्यात तुम्हाला पैसे मिळतात। म्हणजे मनी इज इक्वल टू व्हॅल्यू असं आपण म्हणू शकतो। तर इतिहासामध्ये वेगवेगळ्या काळामध्ये पैशाला वेगवेगळ्या प्रकारे रिप्रेझेंट केलं गेलंय। माणसानं जेव्हा शेती सुरू केली तेव्हा गहू आणि धान्याचा चलन म्हणून उपयोग केला जायचा। म्हणजे तुम्ही काही काम केलं तर त्या बदल्यात तुम्हाला थेट गहू दिले जायचे। मात्र हे चलन कायमस्वरूपी टिकणारं नव्हतं, त्यामुळं लोकांनी लॉंग टर्म मध्ये टिकणारं चलन शोधायला सुरुवात केली, जसं की सोनं। पण सोनं सगळीकडे घेऊन फिरायचं म्हणजे गैरसोयीचं ठरतं। शिवाय त्याची सुरक्षा करणं, त्याची शुद्धता तपासणं हे सुद्धा आलंच। यावर सरकारने पुन्हा एकदा पर्याय शोधला। तुम्ही तुमचं सोनं सरकारकडे ठेवायचं, त्या सोन्याची सगळी देखभाल सरकार करणार। त्या बदल्यामध्ये सरकार तुम्हाला एक रिसीट देतं, त्याला आपण प्रॉमिसरी नोट असं सुद्धा म्हणतो। त्या रिसीटच्या आधारावर तुम्ही ट्रेडिंग करू शकता, त्यामुळे तुम्हाला ठिकठिकाणी सोनं घेऊन फिरण्याची गरज पडत नाही। या रिसीटलाच नंतर पैशाचं रूप आलं। पेपर मनीला काही व्हॅल्यू नाहीये, तो फक्त कागदाचा एक तुकडा असतो। परंतु जेव्हा सरकार आपल्याला आश्वासन देतं की या कागदाची तुम्हाला एवढी किंमत मिळेल, तेव्हा आपण त्याला व्हॅल्यू देतो। जसं की आपल्या नोटांवर लिहिलेलं असतं की मैं धारक को इतने रुपये देने का वचन देता हूं, त्याखाली RBIच्या गव्हर्नरची सही असते। या वचनावर लोकांचा विश्वास असतो आणि त्यामुळे त्या नोटेला किंमत येते। हे तर झालं आपल्या देशापुरतं। आपल्या देशातील लोक आपल्या सरकारच्या वचनावर विश्वास ठेवतात, मात्र जेव्हा इतर देशांबरोबर आपल्याला व्यापार करायचा असेल तेव्हा काय करायचं? बाकीचे देश आपल्या करन्सीवर विश्वास का ठेवतील? अमेरिका आणि भारत या दोन देशांमध्ये व्यापार होत असेल तर ते दोन
दोन देश एकमेकांची चलनं का स्वीकारतील? रुपयांच्या नोटा अमेरिकन लोक स्वीकारतील का? अर्थातच नाही. पैसे जेव्हा सगळ्या लोकांद्वारे स्वीकारले जातात तेव्हा त्याला किंमत येते. दोन देश एकमेकांच्या चलनावर विश्वास ठेवू शकत नाहीत. मात्र सोने आणि चांदीवर सगळ्यांचा विश्वास आहे. त्यामुळे जगामध्ये गोल्ड स्टँडर्ड आणायला लागले. गोल्ड स्टँडर्डमुळे प्रत्येक देशाची करन्सी सोन्याबरोबर अटॅच केली गेली. एक उदाहरण पाहूयात. समजा 1 ग्रॅम सोन्याची किंमत भारतामध्ये 80 रुपये आहे, तर 1 ग्रॅम सोन्याच्या बदल्यामध्ये 80 रुपये मिळतील किंवा 80 रुपयांच्या बदल्यामध्ये 1 ग्रॅम सोनं मिळेल. असंच अमेरिकेच्या बाबतीत सुद्धा होईल. समजा त्यांनी 1 ग्रॅम सोन्याची किंमत $1 ठेवली, तर $1 दिल्यानंतर 1 ग्रॅम सोनं त्यांना मिळेल. आता या दोन्ही देशांची करन्सी कंपेअर केली तर $1 म्हणजे 80 रुपये होतील, कारण $1 आणि 80 रुपये दोन्हीची किंमत 1 ग्रॅम सोन्या इतकी आहे. आता हे दोन देश सहजपणे व्यापार करू शकतात, कारण जी करन्सी येईल तिला सोन्यामध्ये कन्वर्ट करण्याचा पर्याय आपल्याकडे आहे. समजा अमेरिकेला भारतीय करन्सीच्या बदल्यात भारताकडनं सोनं हवं आहे. अशा वेळी भारताला त्या करन्सीच्या व्हॅल्यू इतकं सोनं द्यावं लागेल. मात्र आता भारताकडे तेवढं सोनंच नसेल तर समस्या निर्माण होईल. त्यामुळं असा नियम बनवला गेला की ज्या देशाकडे जेवढं सोनं आहे तेवढ्याच किमतीच्या नोटा तो देश प्रिंट करू शकतो, जेणेकरून एखाद्या देशाला नोटा परत करून सोनं घ्यायचं असेल तर तो देश देऊ शकेल. अशा प्रकारे आधी आंतरराष्ट्रीय व्यापार चालायचा. गोल्ड स्टँडर्ड मध्ये सोनं हीच खरी करन्सी होती जी नोटांच्या माध्यमातून ट्रान्सफर व्हायची. मग असं असताना गोल्ड स्टँडर्ड हटवलं का गेलं? आज आंतरराष्ट्रीय करन्सीचा बेस $US का आहे? जेव्हा पहिलं महायुद्ध सुरू झालं तेव्हा देशांना हत्यारांची गरज पडली. प्रत्येक देश मोठ्या प्रमाणावर हत्यारे खरेदी करू लागला. हत्यारांचा सगळ्यात मोठा सप्लायर देश म्हणजे अमेरिका. प्रत्येक देश आपल्या सोन्यावर आधारित असलेल्या करन्सीमधनं हत्यारं खरेदी करत होता. हळूहळू प्रत्येक देशाची करन्सी संपायला लागली. प्रत्येक देशाचं सोनं अमेरिकेकडे जात होतं. जर देशांकडे सोनंच नसेल तर ते नोटा कशा प्रिंट करतील? पहिल्या महायुद्धानंतर प्रत्येक देश आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करत होता. अशामध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं. हे युद्ध तर खूपच खर्चिक झालं. या युद्धानंतर बहुतेक देश कर्जामध्ये बुडाले होते. जगातील 80% सोनं एकट्या अमेरिकेकडे गेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये जर इतर देश पैसे छापू शकतच नव्हते आणि पैसे छापले नाही तर व्यापार कसा होणार? यावर उपाय काढण्यासाठी 1944 मध्ये एक कॉन्फरन्स झाली. तिला ब्रेटन वूड कॉन्फरन्स असं म्हटलं गेलं. या कॉन्फरन्समध्ये IMF आणि IBRD नावाच्या दोन संस्था तयार करण्यात आल्या. ज्या देशांची अर्थव्यवस्था युद्धामध्ये संपुष्टात आली आहे त्यांना पुनर्बांधणीसाठी मदत करणे हे IBRDचं काम होतं. IBRDला आज वर्ल्ड बँक म्हणून ओळखलं जातं. आजही दोन देशांच्या व्यापारामध्ये जर समस्या असतील तर दोन संस्था त्यांना सपोर्ट करताना दिसतात. त्या म्हणजे या दोन संस्था. या कॉन्फरन्समध्ये ठरलं की देशांकडे जर सोनं नसेल तर US मध्ये ते ट्रेड करू शकतात. पण US का? तर US मध्ये खूप मोठा गोल्ड रिझर्व्ह होता आणि अमेरिका त्यांच्याकडे असलेल्या सोन्याच्या व्हॅल्यू इतके डॉलर छापून संपूर्ण जगभर सर्क्युलेट करू शकत होते. तेव्हा अमेरिकेने हे सुद्धा डिक्लेअर केलं की बाकीचे देश डॉलरच्या बदल्यात आमच्याकडनं सोनं घेऊ शकतात. 1 औंस म्हणजे 28.35 ग्रॅम सोन्याची व्हॅल्यू त्यांनी $35 एवढी ठेवली होती. त्यामुळे झालं काय तर प्रत्येक देश US एक्सपोर्ट करून आपला डॉलरचा रिझर्व्ह वाढवू लागला. डॉलरचा रिझर्व्ह असणं म्हणजे सोन्याचा रिझर्व्ह असण्यासारखं झालं, कारण डॉलरला कधीही सोन्यामध्ये कन्वर्ट करता येत होतं. असं करत करत प्रत्येक देशाचा डॉलरचा रिझर्व्ह वाढू लागला आणि US ही ग्लोबल करन्सी बनली. हे आता पाहूयात. 1965 मध्ये फ्रान्सने नेव्हीद्वारे अमेरिकेला डॉलर पाठवले आणि सोनं परत आणलं. व्हिएतनाम युद्धामुळे अमेरिकेने आपल्या गोल्ड रिझर्व्ह पेक्षा जास्त डॉलर प्रिंट केले होते. US जगभर फिरत असल्यामुळे त्याचा गोल्ड रिझर्व्ह कमी होत होता आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी ते चांगलं नव्हतं. 1971 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी डॉलर आणि गोल्डचे लिंकिंग काढून टाकलं. म्हणजे आता डॉलरला सोन्यामध्ये आणि सोन्याला डॉलरमध्ये कन्वर्ट करता येणं शक्य नव्हतं. यालाच निक्सन शॉक असं सुद्धा म्हटलं जातं, कारण हा प्रत्येक देशासाठी मोठा झटका होता. सगळ्या देशांकडे डॉलरचा साठा होता. त्यामुळे आता डॉलरला ग्लोबल करन्सी म्हणून स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता. आता प्रश्न हा आहे की काही करन्सीची व्हॅल्यू कमी आणि काही करन्सीची जास्त का असते? 15 ऑगस्ट 1947 रोजी 1 रुपयाची व्हॅल्यू $1 एवढी होती. आज $1 जवळपास 85 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. परंतु असं नेमकं का झालं? हा सगळा डिमांड आणि सप्लायचा खेळ आहे. जेव्हा एका देशाला दुसऱ्या देशाकडनं काहीतरी विकत घ्यायचं असेल तेव्हा त्या देशाला त्यांचीच करन्सी द्यावी लागते. आपल्याला जर चीनकडनं प्रॉडक्ट आणि सर्व्हिस विकत घ्यायची असेल तर चीनला आपण युआनमध्ये पैसे देतो, अमेरिकेला आपण डॉलरमध्ये पैसे देतो, ब्रिटनला पौंडामध्ये पैसे द्यायला लागतात. जेव्हा एखादा देश खूप
खूप चांगले रिसोर्सेस तयार करतो तेव्हा त्याची मागणी वाढते. ते रिसोर्सेस विकत घेण्यासाठी त्या देशाच्या करन्सीची मागणी सुद्धा वाढते. परिणामी त्या करन्सीचे रेट वाढतात. करन्सीचे सतत बदलणारे एक्सचेंज रेट आपण इंटरनेटवर पाहू शकतो. दोन देशांच्या करन्सीची खरी व्हॅल्यू जर कंपेअर करायची असेल तर पर्चेसिंग पॉवर पॅरिटी अर्थातच PPP रेट पाहायला लागतो. PPP रेटवर सुद्धा पैसा पाणीचा एक भन्नाट व्हिडिओ आहे. लिंक तुम्हाला आय बटनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मिळेल. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की पहा. बाकी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, कारण यामुळे आम्हाला चांगले रिसर्चफुल व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत असते. सध्यासाठी इथेच थांबूयात. पाहत रहा पैसा पाणी.